सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, असं तुकोबाराय म्हणतात. का? कारण आपण पाहतो की कुठलीही गोष्ट सत्य किती आहे असत्य किती आहे ही आपण आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहिली पाहिजे आणि त्यानंतरच तिचा स्वीकार केला पाहिजे. नाही की मानियले नाही बहुमता, म्हणजे केवळ बहुमत आहे, अनेक लोक ती गोष्ट करतायत म्हणून आपण ती केलीच पाहिजे असं काही नाही. तर प्रत्येक गोष्ट आपण आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहिली पाहिजे आणि ती पारखून घेतली पाहिजे. का हे सगळं मी सांगते? कारण आजचा दिवस आहे वडपौर्णिमा. आज वडपौर्णिमा आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांची लगबग दिसत आहे. महिला नटून थटून वडाला जात आहेत, काठापदराच्या साड्या आहेत, त्यानंतर रील्स आहेत, फोटो आहेत आणि हे सगळं करताना महिला दिसत आहेत. बंधू भगिनींनो, विषय असा आहे की जर वडाला फेऱ्या मारल्याने नवऱ्याला चांगलं आयुष्य, निरोगी आयुष्य मिळालं असतं आणि ज्याला काय म्हणतो पण जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा यासाठी सुद्धा महिला ते व्रत करतात किंवा वडाला फेऱ्या मारतात. तर जर समजा नवऱ्यांना निरोगी आयुष्य मिळालं असतं किंवा नवरे हे 100 वर्ष जगले असते ना, माझ्या नवऱ्याला 100 वर्ष आयुष्य मिळू दे हे पण मागणं असतं त्या ठिकाणी, आणि जर अशा पद्धतीने आयुष्य मिळालं असतं तर विचार करा, विधवा हा शब्दच जन्माला आला नसता. म्हणजे सगळ्या बायका ह्या अगोदर मेल्या असत्या. पुरुष जर 100 वर्ष जगले असते किंवा त्याही पुढे जगले असते तर विधवा हा शब्दच जन्माला आला नसता. या ठिकाणी आपण ज्या हे पुराण कथा पाहतो, आपले जे मिथक पाहतो, ह्यामध्ये इतके गुरफटून गेलेले आहेत महिला. म्हणजे हा जो सण आहे वडपौर्णिमा, तर तो आपण कोणत्या पद्धतीने साजरा करतो, त्यामध्ये नेमकं आपण कोणतं मिथक, कोणते पुराण सांगितले जातात याचा इतका प्रचंड प्रभाव आपल्या महिलांवर आहे की त्यातून त्या बाहेर पडायलाच तयार नाहीत. आज आमच्या लग्नाला 22 वर्ष झालेले आहेत. मी कधीच वडाला गेले नाही किंवा वडाला जातही नाही, तरीसुद्धा आमचा संसार अतिशय आनंदाने सुरू आहे. कारण तिथं गेल्यानंतर मी पाहिलेलं आहे की अनेक वेळा आपण बघतो, मी मागच्या वर्षी सुद्धा वडाच्या याच दिवशी व्हिडिओ तिथं जाऊन बनवला होता. तर मग आपल्या असं लक्षात येतं की ज्या घटस्फोटित महिला आहेत, ज्यांना नवऱ्याचा प्रचंड त्रास आहे, अशा महिलासुद्धा आज तुम्हाला वडाला फेरे मारताना दिसतात. मग खरोखरच ह्या महिला हेच मागत असतील का की जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे किंवा याच नवऱ्याला 100 वर्ष आयुष्य मिळू दे आणि त्याचाच मी मार खाऊ दे, या पद्धतीनं असेल का? किंवा बरेच व्यसनी लोक आहेत आपल्या आजूबाजूला. हे दुर्दैव आहे खरं तर, की अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या बिचाऱ्यांवर ही वेळ आहे. पण असे सुद्धा बायका मी आत्ता पाहिलेल्या आहेत की ज्यांना नवऱ्यांचा प्रचंड त्रास आहे, त्याच्यानंतर प्रचंड जाच आहे. बऱ्याच महिला घटस्फोटित आहेत, त्या सुद्धा वडाला जातात आणि आज फेऱ्या मारतात. मग त्या खरोखरच काय मागत असतील त्या वडाकडं, हाही प्रश्न आहे. तिसरी गोष्ट बंधू भगिनींनो ही आहे की काही महिलांनी कालच पूजा केली, म्हणजे आज वडपौर्णिमा आहे, कालच पूजा केली, कालच रील्स बनवल्या आणि फोटोशूट केलं, कारण ते आजच्या दिवशी व्हायरल व्हायला पाहिजे. तो जो रील्स आहे, ते जे रील आहे किंवा ते जे फोटोशूट आहे ते आजच्या दिवशी व्हायरल व्हायला पाहिजे. म्हणजे असा एक महिला वर्ग आहे ज्यांना त्या वडाशी घेणं देणं नाही, त्या नवऱ्याच्या आयुष्याशी घेणं देणं नाही. फक्त तयार होऊन पार्लरमधून येऊन एक फोटोग्राफर सोबत न्यायचा, तिथे रील्स बनवायच्या आणि त्या रील्स व्हायरल करायच्या. मग त्यांना बाकी गोष्टीशी काही घेणं देणं नाही. म्हणजे आपण नेमकं चाललोय कुठं, नेमकं आपण करतोय काय, याचं सुद्धा भान आपल्या महिलांना राहिलेलं नाही. चौथी गोष्ट अशी आहे की आपण पाहतो पर्यावरणाच्या दृष्टीने वड इतका आवश्यक आहे की आपण पाहतो वड आणि पिंपळ हे वृक्ष असे आहेत की ते 24 तास ऑक्सिजन देतात, 24 तास ऑक्सिजनच देत असतात आणि ते अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण पाहतो की प्रत्येक गावामध्ये वड आणि पिंपळाची संख्या ही कमी आहे. आणि असं असताना सुद्धा आज जर आपण बघितलं त्या ठिकाणी जाऊन, तर त्या वडाच्या झाडाभोवती महिला काय काय नेतात, ते वटीचं सामान नेतात, ब्लाऊज पीस नेतात, तिथं आंबे, केळं, बिळे काय असतं ते सगळं सामान ठेवतात आणि निघून येतात. बऱ्याच वेळा म्हणजे आता तुम्ही पहा, उद्या ते तिथं कुजतं, सडतं, त्याला दुर्गंधी सुटते, तिथलं वातावरण खराब होऊन जातं. एका वर्षी तर आपण बघितलेलं आहे की ते जे रील्स दोरा असतो गुंडाळलेला, त्या दोऱ्याने पेट घेतल्या आणि वडाच्या झाडाला त्यांनी सुद्धा इजा होऊ शकते. काही लोक असे आहेत की त्या महिला बाहेर पडत नाहीत, पण त्यांचे नवरे त्या वडाच्या झाडाची फांदीच तोडून आणतात आणि त्यालाच घरी फेऱ्या मारतात आणि त्याची पूजा करतात.
तर हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने वड इतका महत्त्वाचा आहे, आपण त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे, ना की त्याची पूजा केली पाहिजे. पूजा करण्यापेक्षा त्या वडाच्या झाडाचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपलं वर्तन केलं पाहिजे. आता ही जी वडाची कथा आहे वडपौर्णिमेची, ती अशी आहे की सत्यवान नावाचा एक राजकुमार असतो. त्याच्या वडिलाचं राज्य अचानक कुणीतरी म्हणजे बळकावतं किंवा काहीतरी त्यांच्यावर वाईट वेळ येते आणि मग तो सत्यवान आणि त्याची बायको सावित्री यांच्यावर इतकी वाईट वेळ येते की ते जंगलात एक दिवस लाकडं तोडायला गेलेले असतात आणि त्या ठिकाणी सत्यवानाला साप चावतो. सत्यवानाला साप चावल्यामुळं तो बेशुद्ध पडतो, तो मूर्छित पडतो आणि तिला वाटतं आपला नवरा मेला की काय किंवा त्याचं आता निधन झालेलं आहे आणि यमराज त्याचे प्राण घेऊन जात आहे हे तिला दिसतं. तेव्हा ती काय करते मग की याच्या मागे जाते, त्या यमाच्या मागे जाते आणि यम मग तिच्या वेगवेगळ्या परीक्षा घेतो की तू हे केलं तर मी तुझ्या नवऱ्याचे प्राण परत देईल, परत तू हे केलं तर तुझे नवऱ्याचे मी प्राण परत देईल. मग अशा वेगवेगळ्या परीक्षा तो यम घेतो तिच्या आणि त्या प्रत्येक परीक्षेत ती पास होते आणि स्वतःच्या नवऱ्याचे प्राण वापस आणते. अशी ती कथा आहे, पुराण कथा की. आणि हा जो सगळा घटनाक्रम आहे तो कुठे झालेला आहे, तो वडाच्या झाडाखाली झालेला आहे. आणि म्हणून मग काय केलं जातं की वड पौर्णिमेला त्या महिला आपल्या काय करतात की त्या वडाला फेऱ्या मारतात. आता बंधू भगिनींनो, प्रश्न असा आहे की जर समजा या सत्यवानाच्या ऐवजी सावित्रीला साप चावला असता आणि सावित्रीचं निधन झालं असतं, सावित्री मेली असती, तर सत्यवान तिच्या मागे गेला असता का? म्हणजे यमाच्या मागे सत्यवान गेला असता का? आणि गेला असता तर त्यांनी खरोखरच ती म्हणजे मागितलं असतं की तेवढ्या परीक्षा पास केल्या असत्या का? जशा हिनं म्हणजे यमाने तिच्या अनेक परीक्षा घेतल्या तशा परीक्षा तो दिल्या असत्या का त्यांनी? निश्चितच नाही. तो म्हणला असता एवढ्या परीक्षा देण्यापेक्षा तर मी माझ्या नगरीत जाऊन, माझ्या राज्यात जाऊन मी दुसरं लग्न करून येतो. कारण त्या काळी आपल्याला माहीत आहे, राजे महाराजे असतील किंवा सामान्य लोकांना सुद्धा बहुपत्नीत्वाची पद्धत होती, अनेक बायका करण्याची परमिशन होती, परवानगी होती. त्यांनी सहज जाऊन दुसरी बायको केली असती. तो त्या सावित्रीसाठी यमाच्या मागे गेलाच नसता. मग तुम्ही यातून आपण हे समजून घेतलं पाहिजे की ह्या जे पुराण कथा आहेत, ही जे मिथक आहेत, ह्या केवळ महिलांवरच का लादलेल्या आहेत की महिला यातून बाहेरच पडू नयेत, महिलांनी मोठा विचारच करू नये आणि महिलांनी यातून बाहेरच पडू नये यासाठी जाणीवपूर्वक ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या महिलांच्याच बाबतीत महिलांनी हे केलंच पाहिजे, महिलांनी वडाला गेलंच पाहिजे, तरच तुमच्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळतं वगैरे वगैरे. ह्या सगळं केवळ महिला केंद्रस्थानी ठेवून हे सगळे रीतिरिवाज, ह्या सगळ्या पुराणकथा, ह्या सगळ्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या ठिकाणी निर्माण केल्या गेल्या आहेत. आणि आपण कधीच विचार करत नाहीत, कारण आपल्या आजीनं केलं म्हणून आईनं केलं म्हणून आपण करतो, ना आपण जर केलं तर उद्या पुढची पिढी पुन्हा तेच करणार आहे. फक्त याचं स्वरूप बदलत चाललेलं आहे की लोक आता रील्सला वगैरे जास्त महत्त्व देत आहेत, फोटोशूटला महत्त्व देत आहेत. तर हे असं असू नये. आणि मागच्या वर्षी पण मी जसं तुम्हाला सांगितलं, एक व्हिडिओ मी मागच्या वर्षी सुद्धा बनवला होता आणि पर्यावरणपूरक वटपौर्णिमा असा तो व्हिडिओ होता. त्याला एक कमेंट्स आहे आणि त्या कमेंट म्हणजे बऱ्याच विचित्र कमेंटसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये एक कमेंट आहे की तो माणूस म्हणतोय, समोरचा जो कोणी आहे तो, की ही बाई जास्त शहाणी आहे, ही जी बाई आहे ना ही जास्त शहाणी आहे, हिनं अमेरिकेत जन्म घ्यायला पाहिजे होता. म्हणजे मी जास्त शहाणी बाई आहे आणि मी अमेरिकेत जन्म घ्यायला पाहिजे होता, असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे त्या कमेंटमध्ये. तर यूट्यूबला आहे तो व्हिडिओ. तर असं काही नाही, मोठा विचार ठेवायला, पुरोगामी विचार ठेवायला किंवा ज्याला आपण काय म्हणू विज्ञानवादी विचार ठेवायला अमेरिकेत जन्म घ्यायची गरज नाही. इथं राहून सुद्धा तुम्ही ते करू शकता. म्हणजे आणि केवळ खरोखरच जर अमेरिका का आपल्या पुढे आहे, आपण आजही पाहतो अमेरिका हा म्हणजे सगळ्या दृष्टीने आपल्या पुढं आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, सगळ्याच दृष्टीने अमेरिका हे सुधारलेलं पुढारलेला देश आहे. तो कदाचित त्यामुळेच असेल की त्यांनी हे सगळे जे विचार आहेत ते सोडून दिलेले आहेत. ते लोक आजही विज्ञानवादी विचार करतात, त्या अशा पद्धतीच्या प्रथा पाळत बसत नाहीत किंवा यावर आपला वेळ वाया घालत नाहीत. मग अमेरिकेत जन्म घेतला पाहिजे असं नाही, इथे राहून सुद्धा तुम्ही हा विचार जोपासू शकता, इथे राहून सुद्धा तुम्ही हा विचारांपासून दूर राहू शकता. स्वतःची प्रगती कशात आहे, स्वतःचे म्हणजे हित कशात आहे. आणि वड पौर्णिमा जर साजरी करायची असेल तर त्याला माझा विरोध नाहीच आहे. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलं होतं की पर्यावरणपूरक ही वड पौर्णिमा असावी, त्यातून कुठलंही नुकसान
नसावं. लक्षात घ्या बंधू भगिनींनो, आपले सण उत्सव असे असावेत ज्यातून आपली प्रगती व्हावी, की ना की अधोगती. सगळे सण उत्सव आपण केले पाहिजे, पण त्यामागचा हेतू लक्षात घेतला पाहिजे. आज आपण पाहतो की अंधानुकरण आहे, फक्त या पिढीने केलं म्हणून आपण केलं आणि त्या फेऱ्या मारल्या म्हणजे आपण सगळं काही केलं असं नाही. तर भगिनींनो, आज आपण जर बघितलं तर आज आपल्याला ज्योतिबाची सावित्री होणं आवश्यक आहे, ना की सत्यवानाची सावित्री. आपलं हित कशात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्योतिबाची सावित्री तुम्ही झाल्या पाहिजे, आणि जेणेकरून येणाऱ्या अनेक पिढ्यांचा आपल्याकडून नाही, निदान अनेक पिढ्यांचा, आपल्या लेकरांचा तरी उद्धार आपल्याला करता आला पाहिजे किंवा आपण केला पाहिजे. त्यामुळं व सत्यवानाची सावित्री होण्यापेक्षा ज्योतिबाची सावित्री व्हावं असं या ठिकाणी मी तुम्हाला विनम्र आवाहन करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.